नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ठेवी हे प्रकरण जे आहे हे प्रकरण बघतोय. तर या प्रकरणामध्ये आपण ठेवीची स्वीकृती जी आहे त्या स्वीकृतीच्या आणि नूतनीकरणाच्या ज्या अटी आणि शर्ती आहे त्याचा विचार करतोय. तर त्या एकंदर 20 अटी आणि शर्ती आपल्याला दिलेल्या आहेत. मागच्या लेक्चरमध्ये 10 अटींचा विचार जो आहे तो विचार आपण तिथं केलेला आहे. आता उर्वरित 10 ज्या अटी आहे त्या अटींचा विचार जो आहे तो विचार आपल्याला इथे करायचा आहे. तर त्याचे जे मुद्दे आहे ते मुद्दे विचारात घेऊया. सर्वप्रथम ठेव विमा, पतपात्रतेचा दाखला मिळवणे, ठेव परतफेड, राखीव निधी खाते उघडणं, ठेव पावती, ठेवीची नोंदवही, ठेव विवरणपत्र, व्याज, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार, आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे आणि शिक्षा व कारवाई. या 10 मुद्द्यांचा विचार जो आहे तो विचार आपण आजच्या लेक्चरमध्ये जो आहे तो विचार आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम ठेव विमा. तर ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा विमा घेऊ शकते. जर ठेवीची रक्कम अधिक व्याज यांची एकत्रित बेरीज 20,000 पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजे एवढा विमा जो आहे तो विमा उतरावा लागतो. म्हणजे तिथे जे आहे तर जाहिरात प्रसिद्ध करण्या अगोदर विम्याची आवश्यकता भासली तर तो विमा ठेवीवरती विमा काढवावा लागतो आणि तो विमा जो आहे तो विमा ठेवीची रक्कम आणि त्याचं व्याज या दोन्ही एवढा विमा जो आहे त्या रकमे एवढा विमा तिथे काढावा लागत असतो. आपण उदाहरण बघितलेलं आहे की तिथे जे आहे तर ठेव आणि त्याचं व्याज जर एकत्रित 20,000 होत असेल तर 20,000 रुपयेचा रकमेचा विमा जो आहे तो विमा काढावा लागतो. म्हणजे इथं आपण एक उदाहरण जे आहे ते उदाहरण बघितलेलं आहे. त्यानंतर पतपात्रतेचा दाखला जो आहे तो दाखला मिळवणं. ठेव स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पतपात्रतेचा दाखला मिळवणं आवश्यक आहे. ठेवीचे परिपत्र किंवा ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्यात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. कंपनीची निव्वळ संपत्ती, आर्थिक स्थिती, ठेव रक्कम वेळेत परत करण्याची क्षमता इत्यादीनुसार कंपनीला पतमानांकन दिले जाते. कंपनीला पतपात्रता दाखला दरवर्षी ठेवी स्वीकारण्यापूर्वी घेणं बंधनकारक आहे. आता पतपात्रतेचा दाखला जो आहे तो दाखला मिळवणं. माझ्या मते आपण कर्जरोख्यांच्या वेळेससुद्धा पतमानांकन जे आहे ते पतमानांकन म्हणजे काय बघितलं होतं. तर कर्जाऊ रक्कम जी आहे ती रक्कम घेतल्यानंतर ती रक्कम परत करण्याची क्षमता जी आहे त्या क्षमतेचा विचार जो आहे तो विचार इथं केलेला असतो. मागच्या वेळेसही माझ्या मते मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं की आपण एखाद्या व्यक्तीने जर आपल्याकडे उसनमारीत पैसे मागितले तर आपण काय विचार करतो की ही व्यक्ती आपल्याला पैसे परत देईल का, किंवा भविष्यामध्ये याची परिस्थिती आपल्याला पैसे देण्यासारखे असेल का याचा विचार करूनच आपण काय करतोय त्या व्यक्तीला पैसे देत असतो. म्हणजे एक प्रकारे आपण त्याचं मानांकन जे आहे किंवा एकंदर त्याची पत जी आहे ती पत कशा प्रकारची असेल याचा विचार करतो आणि त्या अनुषंगाने त्याला पैसे देत असतो. अगदी त्याचप्रमाणे किंवा त्यासारखाच प्रकार जो आहे तो प्रकार म्हणजे इथं पतपात्रतेचा दाखला मिळवण्याबाबतीत आपल्याला सांगता येईल. कंपनी कर्जाऊ रक्कम घेते, मग ती रक्कम कंपनीला फेडायची असते. मग त्या अनुषंगाने कंपनीला पतपात्रतेचा दाखला जो आहे तो दाखला तिथे जाहिरात जी आहे किंवा ठेवीच्या बाबतीचं परिपत्र किंवा ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला तो पतपात्रतेचा दाखला जो आहे तो दाखला मिळवणं आवश्यक असतो. मग हा दाखला जो आहे याच्यामध्ये कशाचा विचार केला जातोय, कंपनीची एकंदर निव्वळ संपत्ती जी आहे ती कशी आहे, कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे आणि ठेव रक्कम परत करण्याची कंपनीची क्षमता कशी आहे याचा विचार या सगळ्या बाबींचा म्हणजे कंपनी एकंदर समोरच्या व्यक्तीचे पैसे देऊ शकते की नाही या बाबींचा विचार जो आहे तो विचार करून तो पतपात्रतेचा दाखला दिला जात असतो. आणि या दाखल्याचा विचार करूनच लोक जे आहे ते लोक काय करणार असतात, कंपनीमध्ये ठेवीच्या स्वरूपामध्ये रक्कम ठेवत असतात. त्यामुळे कंपनीला जाहिरात जी आहे किंवा कंपनीला ठेव स्वीकारण्यापूर्वी अशा प्रकारचे पतपात्रतेचा दाखला जो आहे हा दाखला मिळवावा लागत असतो.
त्यानंतर ठेव परतफेड राखीव निधी खातं उघडणं. आता ठेव परतफेडचा जर विचार जर केला गेला तर आपण कर्जरोखे परतफेड निधी म्हणून एक भाग जो आहे तो भाग बघितलेला होता. आपण बघतोय की कर्जाऊ जी कोणतीही रक्कम आहे ती रक्कम कंपनीला भविष्यात परत द्यायची असते. मग भविष्यामध्ये कंपनीला ती परत द्यायची आहे, मग तो स्पेसिफिक पिरियड आहे, त्याच पिरियडमध्ये कंपनीने तो पैसा तयार केला पाहिजे का? नाही. तर त्याच्यासाठी कंपनीने अगोदरपासून तयारी करणं आवश्यक असतं. मग त्या अनुषंगाने तिथे ठेव परतफेड राखीव निधी म्हणून ठेवीची रक्कम परतफेड करण्यासाठी ठेव परतफेड राखीव निधी खातं जे आहे हे खातं तिथं उघडलं जात असतं. मग इथे जे आहे तर ठेव परतफेड राखीव निधी खातं उघडणं, तर ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीची ठेवीची रक्कम परत करण्यासाठी सूचित बँकेत स्वतंत्र ठेव परतफेड खातं राखीव निधी खातं जे आहे हे खातं उघडावं लागतं आणि या खात्यात त्या आर्थिक वर्षात परतफेड करायच्या एकूण ठेवींच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी वर्ग करणं बंधनकारक असतं. आणि खात्यावरील रकमेचा विनियोग म्हणजे काय, तर वापर जो आहे तो वापर केवळ ठेवीची परतफेड जी आहे ती परतफेड करण्यासाठी जो आहे तो ठेवीची रक्कम परतफेड करण्यासाठीच केला जात असतो. म्हणजे इथं काय केलं गेलं आहे, आपण बघितलं की कर्जरोखे परतफेड निधी किंवा राखीव तिथे बाजूला रक्कम ठेवली जाते, परंतु ठेवीच्या बाबतीमध्ये स्वतंत्र सूचित बँक जी आहे त्या सूचित बँकेमध्ये स्वतंत्र खातं उघडलं जातं आहे आणि त्या खात्यामध्ये दरवर्षी ठराविक रक्कम वर्ग करावी लागते आणि त्या रकमेचा विनियोग ठेवीची परतफेड करण्यासाठीच करता येत असतो. आता सूचित बँक म्हणजे काय, तर सूचित बँक म्हणजे RBI जे आहे भारतीय रिझर्व्ह बँक जो आहे भारतीय रिझर्व्ह बँकच्या ॲक्ट 1934च्या परिशिष्टामध्ये ज्या बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या बँकांना काय म्हटलं जातं, सूचित बँका असं म्हटलं जातं. मग ह्या बँका ज्या आहे या बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या निश्चित केलेल्या कसोट्या ज्या आहे त्यांची पूर्तता केलेली असते आणि रिझर्व्ह बँकेकडून या बँकांना काही सुविधा मिळालेल्या असतात. तर सूचित बँकेचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर आपण SBI जी बँक आहे तिचं उदाहरण देऊ शकतो, बँक ऑफ इंडिया, अशा प्रकारच्या बँका ज्या आहे या बँका सूचित बँका म्हणून तिथं कार्यरत असतात. कारण या बँका ज्या आहे या बँकांचा समावेश तिथं RBIच्या ॲक्टमध्ये केलेला आहे आणि RBIच्या ज्या कसोट्या आहे त्या कसोट्या या बँकांनी पूर्ण केलेल्या असतात. आता जर विचार केला गेला तर आपण ठेवीबाबतच्या ज्या ठेवीच्या स्वीकृतीच्या बाबतच्या अटी व तरतुदींचा विचार जो करतोय तर यातल्या काही अटी आणि तरतुदी ज्या आहे या अटी आणि तरतुदी ज्या आहे या तरतुदी तिथे खाजगी कंपनी जी आहे या खाजगी कंपनीला लागू होत नाही. मग त्याचा जर विचार केला गेला तर त्या अनुषंगाने तिथे ठेवीच्या बाबतीमध्ये जर परिपत्रक जे आहे ते परिपत्रक आणि जाहिरात जे आहे तो मुद्दा तिथे त्यांना लागू होणार नाही. त्यानंतर मालमत्तेवरती बोजा किंवा तारण निर्माण करणे ही अट लागू होत नाही आणि ठेव परतफेड राखीव निधी जे आहे ही रक्कम जी आहे ती रक्कम तिथे त्यांना लागू होत नाही. आता या ज्या 3 तरतुदी आहे या तरतुदींचा जर विचार केला गेला तर ह्या 3 तरतुदी तिथे खाजगी कंपनी जी आहे या खाजगी कंपनीला लागू होऊ शकत नाही. आता आपल्याला पुढे जे आहे ते बघायचं आहे ते म्हणजे ठेव पावती देणं. आता ठेव जी आहे तर ठेव पावतीचा जर विचार केला गेला तर ठेव पावतीचा ज्यावेळेस आपण विचार करतोय तर ठेव पावती म्हणजे काय असतं की ठेवीदाराकडून ठेव स्वीकारल्याबाबतचा पुरावा जो आहे तो पुरावा म्हणून त्याला ठेव पावती दिली जात असते. आता ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेव पावती ठेवीदारास दिली पाहिजे. म्हणजे तिथे जे आहे ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम तिथे प्राप्त झाल्यानंतर किंवा त्या संबंधीचा धनादेश जो आहे तो धनादेश प्राप्त झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत ठेव पावती जी आहे ती ठेव पावती तिथं देणं आवश्यक असतं. किती दिवसाच्या आत? 21 दिवसाच्या आत ठेव पावती देणं आवश्यक असतं. आणि या ठेव पावतीमध्ये ठेवीदाराचं नाव, त्याचा पत्ता, त्याच्या ठेवीची रक्कम, व्याजदर, ठेवीचा परतफेड दिनांक इत्यादीचा तपशील जो आहे तो तपशील नोंदवण्यात येत असतो. आणि या पावतीवर
संचालक मंडळाने ज्या अधिकारात स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची स्वाक्षरी आणि कंपनीचा शिक्का जो आहे तो शिक्का असणं आवश्यक असतं, कारण तो एक पुरावा आहे. ज्याप्रमाणे आपण भाग प्रमाणपत्र बघितलं त्याचप्रमाणे ठेव पावती जी आहे ही कंपनीमध्ये ठेव ठेवली याचा पुरावा आहे. त्यामुळे अनुषंगाने ठेव पावतीवरती त्याचं नाव, पत्ता, ठेवीची रक्कम, व्याजदर आणि त्याची परतफेड कधी केली जाणार आहे या बाबींचा उल्लेख जो आहे तो उल्लेख असणं आवश्यक असतो. त्यानंतर ठेवीची नोंदवही. तर कंपनीने स्वीकारलेल्या ठेवींसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवीसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणं बंधनकारक असतं. म्हणजे ठेव जी आहे कंपनीने ठेव स्वीकारलेली असेल किंवा त्या ठेवीचं नूतनीकरण जे आहे ते नूतनीकरण केलेलं असेल तर त्या संबंधीची नोंदवही जी आहे ती नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणं बंधनकारक असतं. आणि या नोंदवहीमध्ये ठेवी स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आत जो आहे तो तपशील जो आहे त्या तपशिलाच्या नोंदी ज्या आहे त्या ठेवीदाराच्या नोंदी ज्या आहे त्या ठेवीदाराच्या नोंदी ज्या आहे त्या नोंदी करणं आवश्यक असतं. त्यानंतर ठेव विवरणपत्र. आता ठेव स्वीकारलेला आहे याबाबतचं विवरण जे आहे याबाबतचा संपूर्ण तपशील जो आहे तो तपशील देणं आवश्यक असतं. तर ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावं लागतं आणि या विवरणपत्रात 31 मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी करण्यात येतात. म्हणजे ठेव विवरणपत्र कंपनीने ठेव ठेवलेली आहे तर याबाबतचा संपूर्ण तपशील जो आहे तो तपशील नोंदणी अधिकाऱ्याकडे देणं आवश्यक असतो आणि हा तपशील 30 जून अखेरपर्यंत दिला जात असतो आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी आहे या नोंदी आर्थिक वर्षाचा विचार करून 31 मार्चपर्यंतच्या नोंदी ज्या आहे त्या नोंदी त्याच्यामध्ये दिल्या जात असतात. आता त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे व्याज. ठेवीच्या स्वरूपात जी रक्कम स्वीकारलेली आहे ती रक्कम कशा प्रकारची असणार आहे? कर्जाऊ रक्कम. आणि कर्जाऊ रकमेवरती कंपनीला काय देणं आवश्यक असतं? व्याज जे आहे हे व्याज कंपनी देत असते. मग ठेवीची परतफेड ही ठेव मुदत संपण्याअगोदर केले जात असेल तर अशा वेळी RBIने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर कमी करण्यात येतं. आता व्याजाचा जर विचार केला गेला तर व्याजासंबंधी काय तरतुदी सांगितलेल्या आहेत? तर सगळ्यात पहिली तरतूद जी आहे तर ती म्हणजे आपण ठेवीचा कालावधी बघितला 6 महिने ते 36 महिने. एखाद्या काही कारणामुळे कंपनीकडून म्हणा किंवा त्या समोरच्या व्यक्तीला जर काही गरज असेल तर त्याने मुदती अगोदर ठेव जी आहे ती ठेव जर त्याला ठेव जी आहे ती ठेव त्याला पाहिजे असेल आणि कंपनी त्याच्या ठेवीची परतफेड जी आहे ती परतफेड करत असेल तर अशा वेळी RBIने ठेवींसाठी जो व्याजदर निश्चित केलेला आहे त्याच्यापेक्षा 1% कमी व्याजदर जे आहे ते व्याजदर तिथं द्यावं लागत असतं. त्याचप्रमाणे ठेवीची मुदत संपलेली आहे व ठेवीदाराने ठेवीच्या रकमेची मागणी कंपनीकडे केली आहे परंतु कंपनीने परतफेड केली नसेल तर अशा थकीत ठेवीवर कंपनीस दंडासह 18% दराने ठेव परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत व्याज द्यावं लागतं. म्हणजे ठेवीची मुदत जी आहे ती मुदत संपलेली आहे आणि त्या ठेवीदाराने कंपनीकडे मागणी केलेली आहे परंतु कंपनीने त्या ठेवीची परतफेड केलेली आहे तर कंपनीवरती कारवाई जी आहे ती कारवाई केली जात असते. तर मग अशा थकीत ठेवीवरती 18% दराने ठेव परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत मग ती जी ठेव आहे किंवा ती जी मुद्दल आहे तर त्याच्यावरती काय केलं जातं आहे? 18% दराने व्याज त्या ठेवीचं जोपर्यंत कंपनी परतफेड करत नाही तोपर्यंत तिथे जे आहे व्याज जे आहे ते व्याज कंपनीला द्यावं लागत असतं. त्यानंतर अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. तर कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या किंवा परतफेडीच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल करू शकत नाही. कंपनी जी आहे ती कंपनी बदल करू शकत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार ठेव स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीकडून ठेवीचा स्वीकार जो आहे तो स्वीकार करण्यात येत असतो. कंपनी जी आहे ती कंपनी ठेवी स्वीकारण्याच्या अटीमध्ये जो आहे तो अटीमध्ये बदल करू शकत नाही आणि ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार परिपत्रक आणि जाहिरात जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीला ठेव स्वीकारता येतात. म्हणजे इतर
कोणत्याही माध्यमातून कंपनी ठेवी स्वीकारू शकत नाही. कंपनीला परिपत्र किंवा जाहिरात जी आहे ती जाहिरात तिथे प्रसिद्ध करावी लागते आणि ठेवीच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार कंपनीला नसतो. त्यानंतर आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणं. जर कंपनीस ठेवी या संचालकाकडून प्राप्त झाल्या असतील तर त्या बाबतीचा खुलासा आर्थिक विवरणपत्रामध्ये जो आहे तो आर्थिक विवरणपत्रात करावा लागतो. आणि जर कंपनी खाजगी असेल आणि तिच्या संचालकांनी नातेवाईकांकडून ठेव स्वीकारलेली असेल तरी त्याची माहिती विवरणपत्रात स्पष्टपणे देणं आवश्यक असतं. मग तिथे जे आहे तर विवरणपत्र, आर्थिक विवरणपत्र जे आहे, कंपनीचे आर्थिक विवरणपत्र जे आहे तर या विवरणपत्रामध्ये कंपनीच्या संचालकांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून रक्कम जर स्वीकारलेली असेल तर त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख जो आहे तो उल्लेख तिथं करणं आवश्यक असतो. त्यानंतर शिक्षा किंवा कारवाई. तर कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबत उल्लंघन केल्यास आणि तो दोषी आढळल्यास शिक्षेस पात्र ठरतो. मग कंपनी अधिकारी जे आहे तर कंपनी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तिथे जे आहे तर कंपनी कायद्यामध्ये ठेवी स्वीकारण्याबाबतच्या किंवा नूतनीकरणाबाबतच्या ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्याचं त्याने उल्लंघन केल्यास किंवा तो त्या संबंधात दोषी आढळल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. आणि महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदाराच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 हा संमत केला. या कायद्याचे कंपनीने उल्लंघन केल्यास ती शिक्षेस पात्र ठरू शकते. म्हणजे तो अधिकारी जो आहे तो अधिकारी ते शिक्षेस जो आहे तो शिक्षेस पात्र ठरतो. आणि त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जो आहे तो महाराष्ट्र सरकारने ठेवीदार संरक्षण कायदा 1999 जो आहे हा 99 तिथे संमत केलेला आहे. आणि त्यामुळे कंपनीला या कायद्यातील तरतुदींची पूर्तता करावी लागते. या कायद्याचे उल्लंघन कंपनीने केल्यास तिथे ती संबंधित कंपनी जी आहे ती संबंधित कंपनी शिक्षेस जी आहे ती शिक्षेस पात्र ठरत असते. मग अशा प्रकारे आपण ठेवीच्या स्वीकृतीच्या आणि नूतनीकरणाच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्याचा विचार करू शकतो. आता जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत आणि सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाणार नाही आहे. हा भाग जो आहे हा भाग तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे. आता यानंतर आपल्याला आपला पुढच्या लेक्चरला स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे. त्या दृष्टीने आपण स्वाध्यायाचा विचार जो आहे तो विचार आपण करूया.